नमस्कार मित्रांनो, मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे. तर तसं वर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण दिसत असेल. तर काही जण म्हणतात की मी शिवाजी चौकात उभा आहे, काही जण म्हणतात की मी शिवाजीच्या पुतळ्यासमोर उभा आहे. तर असं न म्हणतात तर सरळ असं म्हणा की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा आहे. म्हणजे रिस्पेक्ट द्या, मला ही म्हणायचं आहे. तर हा व्हिडिओ मी दुसरीकडे कुठेही बनवला असता, पण मला हा व्हिडिओ इथंच बनवायचा होता. कारण याचं मुख्य कारण दुसरं आहे. तर मुख्य कारण असं आहे की 5 ते 10 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार होतो किंवा 2 ते 3 वर्षाच्या पूर्वीवर आता सध्या बलात्कार व्हायला लागला. हे कुठं तर थांबलं पाहिजे. तर मला सरकारला म्हणणं एवढंच आहे की तुम्ही डायरेक्ट त्या गुन्हेगाराला उडवून टाका. ते तुम्हाला उडवणं होत नसेल तर मला आदेश द्या, मी उडवतो. मला जेल करा, काही करा, काय अडचण नाही. पण त्या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. अरे असं तुम्ही मोकळं सोडता का त्यांना? अशी किती लोक आहेत की बाबा त्यांना फाशीची सजा झाली आणि ती जेलमध्ये आहेत. हां, किती जण असतील मला सांगा बघू अंदाजे. हजाराच्या वरच असतील, ती सोडून द्या, मला नक्की माहीत नाही आकडा. पण त्या लोकांना फाशी झालीच पाहिजे. ऑन द स्पॉट फाशी द्या. तुम्हाला देणं होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही देतो. पण त्यांना फाशी झालीच पाहिजे, ही लक्षात ठेवा. अरे असं किती दिवस सोड चाललं? तुम्ही फाशीची सजा सुनावणार, त्यांना जेलमध्ये टाकणार, जेलमध्ये झालं 4-8 वर्षांनी बेलमधून बाहेर सुटणार, परत पुरीचा दुसऱ्या बलात्कार करणार, परत आतमध्ये जाणार, परत त्यांना फाशी देणार, परत 10 वर्षांनी परत दुसरा माणूस सुटणार. ही कधीपर्यंत चालणार? हां, कधीपर्यंत चालणार मला सांगा बघू. तर तुम्हाला एक सांगतो, यांना डायरेक्ट त्यात उडवा, काय होत नाही. जी होईल ती होईल. तुम्हाला होत नसेल तर मला आदेश द्या, मी उडवतो. काय मला तुम्ही जेल करा, उमेरकैदची सजा करा, काही करा, मला काय फरक पडत नाही. पण त्यांना सजा झालीच पाहिजे, आधीच सांगतो तुम्हाला. काही करा तुम्ही तिकडं. आणि दुसरी गोष्ट, तर आता दुसरी गोष्ट अशी आहे की काही जण फाशीच्या सजा सुनावलेल्या असतील, ती वाट बघत जातात. अरे ती करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट द्या ना फाशी, काय बिघडणार आहे? तुम्हाला होत नसेल तर मला 1 दिवसासाठी मुख्यमंत्री करा. जेवढ्यांना शिक्षा झाली ना फाशीची, एका दिवसात उडवून टाकतो त्यांना. आणि जी बलात्कार करणार आहे त्यांना ऑन द स्पॉट तिथं जागच्याच जागीच उडवतो. मला फक्त 1 दिवस परमिशन द्या, बघतो काय करायचं ती पुढच्या पुढे. अख्खी दुनिया जर नाही हिलवली ना, तर नावाचा सागर माडिक नाही. आई तुम्ही सरकार आहे आपलं. अरे शिक्षा द्यायची असेल ना, तर डायरेक्ट ऑन द स्पॉट द्या तुम्ही. काय होईल ती होईल. परत कुठल्या पुरीकडं तोंड वर करून बघायची हिंमतसुद्धा नाही होणार कुठल्या पोराची जाऊ द्या हो, कोणाचीच नाही होणार. ती रात्री असो, दिवसा असो, कशी असो, काही होणार नाही त्यांना. सुरक्षा नावाची गोष्ट असते, ही लक्षात ठेवा तुम्ही. तर एका माणसाला तुम्ही उडवा, एकाच माणसाला. पुढची 10 माणसं जर नाही सुधारली ना, तर मग बोला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जग सुधारायचं असेल ना, तर एक पाऊल पुढं आपण गेलं पाहिजे. तुम्ही त्या माणसाला उडवा, कसंही करा, काही करा, तुम्ही त्यांना उडवून टाका. उडवलं तर पुढची 10 लोक हादरतील. ती 10 लोक हादरली तर पुढची 100 लोक विचार करतील की बाबा मी करावं का नाही. दुसऱ्या माणसाचा घेतला ना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 1% जरी तुम्ही उचलला तर 90% बलात्कार थांबतील. 90%. मेंटॅलिटी कुठे काय घाण ठेवली का? तुम्हाला पण आया बहिणी असतात का? आहे का नाही तुम्हाला? अरे 2 ते 3 वर्षाच्या पुरीनं साधं आई बाबासुद्धा म्हणलेलं नाही रे, त्यांच्यावर तुम्ही बलात्कार करता. त्यांनी जग बघितलेलं नसते, आई बाबा बोललेले नसतात, त्याच्यावर तुम्ही बलात्कार करता. कुठं काय मेंटॅलिटी काय घाण ठेवली का? काय विकले कुठं? सुधरा रे, सुधरा. अशा माणसांना नंतर मला तरी एवढ्या शिवाय आले ना, आता काय बोलू शकत नाही. डायरेक्टर ना अशा गोळ्या घातल्या पाहिजेत. माझ्यामध्ये 100च्या 100 गोळ्या घालायच्या. आता माणसं तुकडं झालं पाहिजे, त्याशिवाय ना अक्कल नाही येणार. नाहीतर असं चिरमधनं 50 तुकडं करा, त्याचं 50 तुकडं. 50 म्हणण्यापेक्षा 100 करा, तेव्हा त्याला अक्कल येईल की त्या पोरीवर काय बेतलेलं असतं किंवा त्याच्या आईबापावर काय बेतलेलं असतं. 2 ते 3 वर्षाच्या पोरीवर तुम्ही बलात्कार करतात, जर काय घाण ठेवली का? चौथा चाकण्यात तोंडाच्या ना, मला तरी एवढ्या शिवाय लागले ना. पण मीडियामुळे मी शांत बसतोय. तुम्हाला आधीच सांगतो, सगळ्या पुरीला सुरक्षा पाहिजे असेल ना, तर अशा लोकांना उडवलाच पाहिजे.
डायरेक्ट उडवा. जी होईल ती होईल पुढच्या पुढं.